आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे. कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो. कारण की आज 11 वाजल्यापासून शेतकरी मित्रांनो शेतकरी भावांच्या खात्यातनी बँक खात्यामध्ये शेतकरी मित्रांनो पीक विम्याचे पैसे जमा होण्यात सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. काही जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो सकाळपासून, काही ठिकाणी दुपारपासून शेतकरी मित्रांनो, तर काही जिल्ह्या म्हणजे रात्री उशिरापासून निधी जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो सरकारकडून तब्बल 1,219 कोटी रुपयांची निधी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यातून SMS देखील आलेले आहे शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो आता आपण जिल्ह्यानुसार बघूया शेतकरी मित्रांनो कोण्या जिल्ह्याला किती निधी वाटप होणार आहे शेतकरी मित्रांनो. पुणे जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो 72 कोटी रुपयाची जमा झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तसेच नाशिकमध्ये शेतकरी मित्रांनो 68 कोटी रुपयांचे दुपारपासून जमा होत आहे शेतकरी मित्रांनो. तसेच अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो 63 कोटी रुपये वाटप सुरू आहे शेतकरी मित्रांनो. तसे बीड जिल्ह्यामध्ये 81 कोटी रुपये सकाळपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तसेच परभणी जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 56 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. लातूर जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 61 कोटी रुपये रात्रीपासून जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 66 कोटी रुपये प्रक्रियेत सुरू आहे शेतकरी मित्रांनो, लवकर जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. जालना जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 49 कोटी रुपये मंजूर झालेले आहे शेतकरी मित्रांनो, जमा होतील शेतकरी मित्रांनो. हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 38 कोटी रुपये दुपारपासून वाटप सुरू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. तसेच छत्रपती संभाजीनगर शेतकरी मित्रांनो 58 कोटी रुपये रात्री उशिरापासून जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. 11 वाजल्यापासून शेतकरी मित्रांनो. तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 52 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. अकोला जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 44 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 35 कोटी रुपये दुपारपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो. तसेच अमरावती जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 59 कोटी रुपये रात्रीपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 64 कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे शेतकरी मित्रांनो. तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 47 कोटी रुपये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. तसेच चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 28 कोटी रुपयांची प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो, जमा व्हायला शेतकरी मित्रांनो. गडचिरोलीमध्ये शेतकरी मित्रांनो 19 कोटी रुपये पुढील टप्प्यामध्ये जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. या टप्प्यामध्ये जमा होणार नाही शेतकरी मित्रांनो, कारण की निधी टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. त्याच्यानं गडचिरोली जिल्हा पुढच्या टप्प्यात आहे शेतकरी मित्रांनो. तसेच धुळेमध्ये शेतकरी मित्रांनो 33 कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो. तसेच नंदुरबार जिल्ह्यामध्ये 24 कोटी रुपयांची प्रक्रिया सुरू झालेली आहे शेतकरी मित्रांनो, जमा होणार शेतकरी मित्रांनो. सांगली जिल्ह्यामध्ये 41 कोटी रुपये पुढील यादीत जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो, म्हणजे दुसऱ्या टप्प्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो सर्व जिल्ह्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा होणार नाही आहे शेतकरी मित्रांनो. निधी टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो आता शेतकऱ्यांना पैसे मिळणार का शेतकरी मित्रांनो? ज्याने पीक विमा अर्ज भरलेला आहे शेतकरी मित्रांनो, त्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे शेतकरी मित्रांनो. त्यांच्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड लिंक आहे शेतकरी मित्रांनो. बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे शेतकरी मित्रांनो. त्याची ई पीक पाहणी पूर्ण आहे शेतकरी मित्रांनो. तसेच आणि 72 तासामध्ये आता नुकसान क्लेम केलेले अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शेतकरी मित्रांनो पैसे जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांचे पैसे अडकतात शेतकरी मित्रांनो. त्याची काही प्रमुख कारणे आहे शेतकरी मित्रांनो, ते आपण बघूया शेतकरी मित्रांनो. त्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल शेतकरी मित्रांनो. तसेच शेतकरी मित्रांनो MPCL फार्मिंग बंद असेल शेतकरी मित्रांनो त्यांची. तसेच बँक खाते किंवा निकिष्ट काही असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. तुमचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. अर्ज पेंडिंग असेल शेतकरी मित्रांनो त्याचा. तसेच बँक खात्याची IFSC कोड चुकीचा असेल शेतकरी मित्रांनो. भरण्यात गलती झाली असेल शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही शेतकरी मित्रांनो. पीक विमा कंपन्याकडून मंजूर व्हेरिफिकेशन बाकी असणे शेतकरी मित्रांनो. तसेच पंचनामा पूर्ण किंवा KYC बाकी असणे शेतकरी मित्रांनो. जर तुमचे पैसे आले नसतील तर त्वरित हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून तुमची तक्रार नोंदवून घ्या शेतकरी मित्रांनो. तुम्हाला जर पैसे मिळत नसतील तर शेतकरी मित्रांनो आता पीक विम्याची नवीन यादी कशी बघायची ते आपण जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो
पीक विमा अधिकृत वेबसाईटला भेट द्या शेतकरी मित्रांनो. त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस किंवा ब्युटिफुल स्टेटस यावर क्लिक करून घ्या शेतकरी मित्रांनो. या पर्यायावर क्लिक केल्यावर शेतकरी मित्रांनो तुमचा अर्ज क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून घ्या शेतकरी मित्रांनो, दोन्हीपैकी एक शेतकरी मित्रांनो. त्यानंतर जिल्हा, तालुका, गाव असे आव्हान निवडून घ्या शेतकरी मित्रांनो. त्यानंतर तुमचा अप्रूव्हल, पेंडिंग, पेमेंट स्टेटस किंवा रिजेक्ट असा ते तुम्हाला दिसेल शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो याच्यावरून तुम्हाला समजेल शेतकरी मित्रांनो तुमच्या अर्जाची स्थिती काय आहे शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो आता आपण अर्ज कसा करायचा ते बघूया शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यातील पीक विमा करताना शेतकरी मित्रांनो लेखी अर्ज द्या शेतकरी मित्रांनो. त्याच्या अर्जामध्ये तुमचे नाव, आधार क्रमांक शेतकरी मित्रांनो, तसेच अर्ज क्रमांक, बँक खाते क्रमांक, मोबाईल नंबर आणि गावाची माहिती द्या शेतकरी मित्रांनो. सोबतच कागदपत्रे जोडून द्या शेतकरी मित्रांनो. आधार कार्डाचा झेरॉक्स शेतकरी मित्रांनो, बँकेचे पासबुकचे झेरॉक्स शेतकरी मित्रांनो, पीक विमा पावती शेतकरी मित्रांनो, 7/12 उतारा शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो उत्तरा आणि 8 नंबर जोडून द्या शेतकरी मित्रांनो. ही कागदपत्रे जोडून कार्यालयात अर्ज जमा करून द्या शेतकरी मित्रांनो. अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाते शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी बांधवांनो ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा शेतकरी मित्रांनो. तुमच्या गावातील शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतकरी मित्रांनो आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा शेतकरी मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो. अशाच इन्फॉर्मेशनसाठी शेतकरी मित्रांनो धन्यवाद.